तर आता आपण जर बघितलं तर वंदे मातरम संदर्भातली बातमी आपल्या कानावर आली असेल. काल सोनिया गांधींनी पण हो, मी आत्ताच त्यांना वंदे मातरमचं पुस्तक पाठवलंय. तुम्हाला यायला थोडासा उशीर झाला, पण हे वंदे मातरमचं पुस्तक मी श्रीमती सोनियाजी गांधी यांना पाठवलंय. कारण मला त्यांना सांगायचं हेच होतं की श्रीमती सोनियाजी, जनगण मन राष्ट्रगीत आहे, तर वंदे मातरम आपलं राष्ट्रीय गीत आहे आणि दोन्हीही आपल्या देशाचा स्वाभिमान आहे. परंतु काल ज्या पद्धतीने राष्ट्रीय गीत वंदे मातरम सुरू असताना त्या खरगेजींशी बोलण्यामध्ये व्यस्त होत्या, हा त्या गीताचा अपमान आहे, या देशाचा अपमान आहे. आणि म्हणून मला असं सुचलं की हे वंदे मातरमचं गीत जे आहे, पुस्तक जे आहे, ते आपण त्यांना पाठवूया. कारण फक्त गांधी नाव असल्याने देशप्रेम नसतं, ते तुमच्या रगारगात असावं लागतं. त्यामुळे मी सोनियाजींना विनंतीसुद्धा केली आहे की सोनियाजी, आपण हे पुस्तक वाचा, आपल्या लेकालासुद्धा वाचायला द्या आणि याच्या मागची जी देशभावना आहे ती समजून घ्या. याच्यासाठी श्रीमती सोनियाजींना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्याकडनं आत्ताच आमचे आमदार राजू मामा भोळे आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही पुस्तक पाठवलं आहे. मला अपेक्षा आहे, आशा आहे की त्या नक्की ते वाचतील आणि जी देशभावना आहे तीही जपतील. त्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताबरोबरच वंदे मातरम गीत देखील वाजवलं गेलं पाहिजे. वंदे मातरम गीताला पण आता राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण दिलं गेलं आहे. मात्र काल प्रणिती शिंदे ज्या आहेत काँग्रेसच्या, त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या आयोजित कार्यक्रमामध्ये वंदे मातरम हे गाणं वाजवलंच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर म्हणूनच मी सोनिया गांधींना पाठवलं आहे की खालच्या लोकांना पाठवण्यापेक्षा त्यांचं जे शीर्षस्थ नेतृत्व जे आहे, सोनियाजींनी याच्या मागची देशभावना समजून घेतली तर ते खालच्या लोकांना सांगतील. त्यामुळे तिच्या मागे लागण्यापेक्षा आपण सोनियाजींनाच पाठवूया आणि त्याच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्याच खासदारांना किंवा त्यांच्या संघटनेतल्या सगळ्या लोकांना समजवतील, अशी मला अपेक्षा आहे. आणि मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने हे पुस्तक मी त्यांना पाठवलं आहे.